एखाद्या आदिवासीच्या पोराला तिथं मारलं जातंय, एवढा मोठा जमाव येतोय आणि त्यामध्ये कुठंतरी माणुसकीचा धर्म म्हणून हा विलास तिथं सोडायला जातोय आणि त्याची अशा पद्धतीने निर्गुण हत्या केली जाते. वर मोठा दबाव आहे. यामध्ये खासदाराचा मुलगा सौरभ सोनवणेचं नाव आलंय राडोळा. का आलंय? घटना घडल्यानंतर सौरभ सोनवणेच्या नावाने नाव घेऊन त्याला मारलेलं आहे. असं म्हणलं जातंय की पुरवणी जबाबामध्ये घेतलंय कुठं. आता बजरंग बाप्पा सोनवणे यांनी नैतिकतेच्या आधारावर स्वतःचा राजीनामा दिला पाहिजे. त्यांच्या पोराची चौकशी निपक्षपणे झाली पाहिजे. नमस्कार, आपण पाहतात आदर्श पोलकोल. केज मधील टाकळी या गावचं जी प्रकरण घडलं होतं, विलास ढोले खून प्रकरणानंतर केज शहर 3 ते 4 दिवसापासून बंद होतं. मात्र रात्री जे घडामोडी जे घडलेल्या आहेत त्यामध्ये खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचा पुरवणी जबाबात नाव घेतलेलं आहे. नेमकं काय प्रकरण घडलं होतं जाणून घेऊया. आपल्यासोबत माऊली शिरसाट आहेत. काय सांगाल? आता पुरवणी जबाबात नाव घेतलेलं आहे, खासदार पुत्र आहेत, काय सांगाल? पुरवणी जबाबात नाव घेतलेलं आहे आणि त्या विकास माने, तो माने जो नावाचा होता ज्याला मारण्यासाठी हा जमाव आला होता, तो स्पष्ट सांगतोय की त्या ठिकाणी खासदार पुत्राची गाडी आली होती. खासदार पुत्र, मला वाटतं त्याच्याशी काही बोलणं झालंय त्या मानेशी. तो सांगतोय, म्हणजे तो फिर्यादी आहे, तो सांगतोय. त्यामुळं त्याच्या म्हणण्यावरती आणि जे CDR असतील किंवा गाडी तिथं CCTV मध्ये कुठं आली कुठे गेली हे पाहून त्याच्यावरती जो पुरवणी जबाब मध्ये, आणि नक्कीच ते कुठेतरी येणार आहे. उगाच कोणी कोणाचं नाव घेत नाही, ते कुठंतरी येणार आहे. त्यामुळं त्यावरती त्यांची ती लवकरात लवकर चौकशी करून जे कोणी दोषी असतील, कारण मला एक सांगा, एखाद्या आदिवासीच्या पोराला तिथं मारलं जातंय, एवढा मोठा जमाव येतोय आणि त्यामध्ये कुठंतरी माणुसकीचा धर्म म्हणून हा विलास तिथं सोडायला जातोय आणि त्याची अशा पद्धतीने निर्गुण हत्या केली जाते. त्यामुळे यामध्ये कुणी असेल, मग ते पुरवणी जबाबमध्ये असतील किंवा हे असतील, कठोरात कठोर त्यावरती शिक्षा व्हावा, सजा व्हावा. आणि कोण मास्टर माइंड असो, काही असो, यात कोणालाही सुटता कामा नाही. आणि दुसरी अत्यंत महत्वाची मागणी आमची राहणार आहे की हे पोरग दुसऱ्याचा जीव वाचताना स्वतःचं बलिदान दिलंय, पण हे बलिदान व्यर्थ नाही जायला पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाकडे आमची मागणी असणार आहे की तुम्ही, तो पोरगा 25-26 वर्षाचा होता, त्याची पत्नी 20 वर्षाची आहे, त्याच्या त्या पत्नीला लवकरात लवकर शासकीय सेवेत सामावून घ्यावं, त्यांच्या त्या घराला आर्थिक मदत करावं, हे अगदी लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने करावं. नसतं आम्ही येत्या काही दिवसामध्ये, आता आमचा विचार विनिमय चालू आहे या विषयावरती, केज तहसीलवरती फार मोठ्या प्रमाणात आम्ही मोर्चा काढणार आहेत. कारण जर असं कुणी करत असेल, एखादा वाचायला जात असेल आणि त्याचं स्वतःचं जीवदान तिथं त्याचं जात असेल आणि त्याला जर शासनाने मदत नाही केली, तर उद्या या मानव जातीमध्ये कुणीच कोणाला मदत करणार नाही. त्याचं कारण की म्हणून विलास तिथं मदतीला गेला, त्याचा खून झाला, त्याचं कुटुंब किती उघड्यावर पडलंय, काय हेळसण चाललंय, कुणी कोणाच्या मदतीला येणार नाही. म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना माझी मागणी आहे की त्या विलासच्या पत्नीला, आमच्या भगिनीला लवकरात लवकर शासकीय सेवेत घेऊन त्यांना आर्थिक मदत आपण त्यांच्या दशक्रिया आत लवकरात लवकर करावं, अशा पद्धतीची मागणी आम्ही करणार आहोत. नक्कीच पाहायला गेलं तर या आधी देखील काही गुन्हे दाखल झालेले आहेत. मात्र जोपर्यंत जमाव होत नाही, आंदोलन होत नाही, तोपर्यंत अशा पद्धतीने गुन्हे दाखल होत नाहीत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं वाटत नाही तुम्हाला? नाही, हे थांबलं पाहिजे. खरं म्हणजे हे पोलीस प्रशासनाचं काम आहे, सत्यता पाहणं. एखाद्या माणसाचं, एखादा माणूस एखाद्या दुसऱ्या माणसाला वाचवा जाण्यासाठी जातोय, त्याच्यावरती निर्गुण हत्या होती त्याची, त्याच वेळेस त्यांनी शोधणं. खरं म्हणजे त्याची आपण पाहिले हत्या कशा पद्धतीची झाली आणि त्याच्या मृत्यूनंतरही त्याची अवहेलना. 4 दिवस त्याला न्याय भेटायला लागतोय. 5व्या दिवशी अंत्यविधी, 12च्या नंतर म्हणजे 5व्या दिवसातच गेला ना. त्यामुळं या गोष्टी आणि या घटना कुठं जरी थांबायच्या असतील, मग ते आरोपी कुणी असो, आम्ही सांगितलंय की आरोपीला जात नसते, आरोपी असतो. आणि आरोपीला एकदा एखाद्या गोष्टीत आरोपीला कठोर कारवाई किंवा कठोर शिक्षा झाली, तर पुढील ज्याचे परिणाम आहे, होणाऱ्या घटना आहेत, आपोआप टळतील.
नक्कीच पाहायला गेलं तर खासदार यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती की जर गुन्हा मी केला असेल किंवा माझ्या मुलांनी केला असेल त्याच्यावर शिक्षा लागली पाहिजे. मात्र नाव घेताना कुठंतरी पोलीस टाळाटाळ करत होते असं देखील पाहायला मिळालं. त्यावर काय सांगा? नक्कीच पोलिसावर मोठा दबाव आहे. यामध्ये खासदाराचा मुलगा सौरभ सोनवणेचं नाव आलंय राडोळा. का आलंय? घटना घडल्यानंतर सौरभ सोनवणेच्या नावाने नाव घेऊन त्याला मारलेलं आहे आणि त्यानंतर सौरभ सोनवणेची गाडी आहे, थार गाडी MS 441616 या गाडीने 2 आरोपीला फरार करण्यात मदत केलेली आहे. त्याचप्रमाणे ह्याच 2 आरोपी बरोबर सौरभ सोनवणेचं कॉल कनेक्शन झालेलं आहे. त्यांचं जर तुम्ही रेकॉर्ड पाहिला तर त्या दोघांचे कॉल झाले आहेत आणि याचं नाव घेऊन आमच्या बरोबर सौरभ आहे याचं नाव घेऊन त्या वार केल्याला मारण्यात आलेलं आहे. त्यामुळे नक्कीच यात खासदार पुत्र सौरभ सोनवणेचा हात आहे आणि आज ना उद्या ते सिद्ध होणार आहे, रडावं येणार आहे, कारण तो बोललेला आहे तसं. नक्कीच खासदार सोनवणेच्या मुलाचं नाव देखील येणार आहे. मात्र जे प्रकार घडलाय, अॅट्रॉसिटी ऍक्ट दाखल झालाय, त्यावर काय सांगा? अॅट्रॉसिटी ऍक्ट दाखल झालाय. तो माने नावाचा जो मुलगा आहे त्या मुलाला जातीयवाचक शिवीगाळ करून हाणमार करण्यात आलेली आहे. 10 ते 15 जणांनी मारहाण केली. त्यामधील 9 आरोपी अटक आहेत. काल मुख्यमंत्री साहेबाचा फोन आला होता हाके सरांना. त्या हाके सरांना फोन आल्यानंतर आता असं म्हणलं जात आहे की पुरवणी जॉबमध्ये घेतलंय, कुठं कशात घेतलंय तर त्याच्यामध्ये आता बजरंग बाप्पा सोनवणे यांनी नैतिकतेच्या आधारावर स्वतःचा राजीनामा दिला पाहिजे. त्यांच्या पोराची चौकशी निपक्षपणे झाली पाहिजे. या मुद्द्यावर आता आपल्याला चालावं लागेल. नसता या राज्यामध्ये बीड कलेक्टर कचेरी असेल, तहसील केजची तहसील कार्यालय असेल किंवा राज्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये मोठे मोठे मोर्चे निघतील. तुम्ही जर नाही राजीनामा दिला तर त्याची निपक्षपणे चौकशी होईल. चौकशी झाल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि त्या जो आदिवासी समाजाचा मुलगा आहे त्या मुलाला आणि त्याच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. जे आपले ते ज्यांचा मर्डर झालाय त्याचे आताच माऊली आबांनी आगाव सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या काय म्हणायचं पत्नीला, यांना त्यांच्या सरकारतर्फे चांगल्यापैकी मदत मिळाली पाहिजे. त्यांच्या पत्नीला सरकारने नोकरीला घेतलं पाहिजे, एवढंच सांगता येईल. नक्कीच आता पुढच्या आंदोलनाची काय दिशा असेल? आंदोलनाची दिशा आम्ही लवकर लगेच ठरवणार आहेत आणि आंदोलन फार मोठ्या प्रमाणात होणार आहेत. आमची त्या सर्व ग्रामस्थांशी, समाज बांधवाशी, केज परिसरातील नेतेगण मंडळीशी चर्चा चालू आहे. लवकरात लवकर जर त्या कुटुंबाला आर्थिक मदत नाही दिली आणि त्या आमच्या भगिनीला जर शासकीय सेवेत नाही घेतलं तर आम्ही 1-2-3 दिवसामध्येच या अधिवेशनामध्येच आम्ही याची मागणी करणार आहेत. आम्ही नेतेगण मंडळीशी बोलणं चालू आहे. जर नाही केलं तर फार मोठ्या प्रमाणात आम्ही पहिल्यांदा केज तहसीलवर मोर्चा काढणार आहोत. नक्कीच आता केस तहसीलवर मोर्चा काढणार असं देखील बोललं जात आहे. मात्र आता या कुटुंबाला न्याय कधी मिळणार हा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. कॅमेरा पर्सन नितेश उपाध्ये, बीड.